नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, कापूस पिकावरती पहिली फवारणी आपण कोणती करायला पाहिजे, किती दिवसानंतर करायला पाहिजे, अगदी स्वस्तामध्ये मस्त फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि ती सुद्धा एकदम चांगल्या प्रकारची रिझल्ट देणारी फवारणी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओला स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, पहिली जी काही फवारणी असणार आहे ती साधारणतः आपल्याला 15 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी मारायची आहे आपल्या कपाशीवरती। तर शेतकरी बांधवांनो, जर आपल्या कापूस पिकावरती कपाशीवरती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाड त्या ठिकाणी 2-2 पानावरती किंवा 4 पानावरती असतात, त्या वेळेस शेतकरी बांधवांनो, जर आपल्या कापूस पिकावरती त्या ठिकाणी जर मावा असेल, तुडतुडा असेल, थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी असेल किंवा डास वगैरे जे असेल, मच्छर वगैरे, तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनो अगदी स्वस्तामध्ये मस्त फवारणी म्हणजे अशी आपण या ठिकाणी 20 ग्रॅम उलाला घेतलेले आहेत। 20 ग्रॅम या ठिकाणी उलाला आणलेले आहेत आणि या ठिकाणी 20 लिटरचा पंप आहे आणि 20 लिटरच्या पंपासाठी आपण 8 ग्रॅम एवढा डोस त्याचा या 20 लिटरसाठी घेतलेले आहेत आणि त्याची फवारणी आपण आपल्या कापूस पिकामध्ये, कपाशी पिकामध्ये करून घेतलेली आहेत। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर जे काही बुरशीनाशक आपल्याला लागणार आहेत, म्हणजे जी काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकामध्ये होत असतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, तर तो होऊ नये यासाठी जे काही साप पावडर आहे UPLचं, याचा जो काही डोस आहे तो 20 लिटरसाठी 30 ग्रॅम जरी असला, परंतु 20 किंवा 25 ग्रॅम जरी आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घेतलं तरी चालतं। तर याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी फक्त संपूर्ण क्षेत्रामध्ये 1.5 टाके लागलेले आहेत। म्हणजे जर आपण विचार केला आणि 30 ग्रॅम जरी आपण वापरलं तरी म्हणजे 45 ग्रॅम मध्येच आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर जे काही आहे ते म्हणजे महादनचं 19-19 हे विद्राव्य खत आपण घेतलेले आहेत। म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या कपाशी पिकाची शाकीय वाढ चांगली व्हावी यासाठी आपण या ठिकाणी 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि हे 160 रुपयाचं या ठिकाणी आपण आणलं होतं आणि 100 ग्रॅम जरी आपण वापरलं आणि 1.5 टाकी जर आपली या ठिकाणी झाली तर फक्त 150 ग्रॅम आपल्याला लागलेत। म्हणजे साधारणतः 30 रुपयाचंच आपल्याला या ठिकाणी साधारणतः हे विद्राव्य खत लागलेले आहेत, 30 ते 35-40 रुपयाच्या दरम्यान मध्ये। शेतकरी बांधवांनो, शेजारच्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी 4 पंप लागत असेल तर आपल्या शेतामध्ये फक्त त्या ठिकाणी एका एकरला 1.5 किंवा 2च पंप लागतात। मग ते कसे लागतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो। उदाहरणार्थ हा आपला पंप आहे, या ठिकाणी या पंपानं आपण फवारणी केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, जो काही शेतकरी तो काय करतो की लगेच आपलं हे जे काही पंप आहे एकदा चालू केला की त्याचा फवारा सातत्यानं चालूच असतो, परंतु तसं न करता शेतकरी म्हणून आपल्याला उदाहरणार्थ पंप जर चालू केला तर या ठिकाणी फक्त आपल्याला हे असं करायचं, फक्त ज्या ठिकाणी झाड आलं त्या ठिकाणी झाड आलं फक्त असा या ठिकाणी फवारा चालू करायचा। या ठिकाणी आपल्याला हे जे काही ॲक्सिलेटर म्हणतो आपण याला, हे दाबलं या ठिकाणी फक्त असं केलं तर निश्चितपणे शेतकरी मित्रांनो 4 पंपाऐवजी आपले फक्त त्या ठिकाणी 1.5 किंवा 2च पंप त्या ठिकाणी होतात। माझी जी काही पाऊण एकराची म्हणजे 30 गुंठ्याची फवारणी आहे ती अगदी 150 रुपयामध्ये झालेली आहे। याच्या निदर्शनास येतं तुमची फवारणी एका एकराची साधारणतः 200 रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अगदी स्वस्तामध्ये मस्त फवारणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली। चांगल्या प्रकारची ग्रोथ तुमच्या झाडांची होणार आहे, निरोगी तुमचं झाड त्या ठिकाणी असणार आहे, रोग प्रतिकारक शक्तीने ते त्या ठिकाणी मजबूत असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा निश्चित रूपाने स्वस्तात मस्त अशा प्रकारची फवारणी तुम्हाला या ठिकाणी पहिली या ठिकाणी करून घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा। त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।